धनिकारजी, सॉरी थोडा उशीर झाला ना. धनिकाजी साक्षीजी, पण तुमचं घर तर इथून अर्ध्या तासाच्या अंतरावरती आहे नाही का? हो, मी खरं तर स्टुडिओ पासून फक्त 15 मिनिटावर होते, पण अचानक माझी कॅब ट्रॅफिक मध्ये अडकली आणि मॅपवर 1 तास अंतर दाखवायला लागलं. इंटरेस्टिंग. पूर्वी आपण अंतर किलोमीटर मैलावर मोजायचो आणि आता 15 मिनिटं, अर्धा तास, 1 तास. वेळ बदलला, काळ बदलला, तसं अंतर मोजायची मापही बदलली नाही का? हो ना. इट इज बिकॉज वी आर बिझी. आपली जीवनशैली फार धकाधकीची आणि धावपळीची झाली. त्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्ट ही अगदी हाकेच्या अंतरावरती असावी, पटापट व्हावी, लवकर लवकर व्हावी असंच वाटतं. माझाही आज किती गोंधळ झाला. इथे लवकर लवकर यायचं होतं. आई म्हणत होती लवकर उठ, लवकर तयार हो, लवकर स्टुडिओला पोच. पण बघा ना, जे व्हायचं तेच होतं. लवकर लवकर जरा हटके आणि जरा वेगळा विषय ना. हो ना. आणि आपल्या जिव्हाळ्याचा सुद्धा. आता हेच बघा ना, आत्ता कुठे 2025 उगवलंय असं आपल्याला वाटत होतं आणि आपण 2025च्या शेवटच्या महिन्यात सुद्धा प्रवेश केला. तो आदरणीय राहत इंदुरी साहेबांचा तो शेरही आठवतो. रास्ते में फिर वही पैरों का चक्कर आ गया, जनवरी गुजरा नहीं था और दिसंबर आ गया. तर श्रोत्यांच्या लक्षात आलंच असेल की आपण कोणत्या विषयावर बोलणार आहोत. अतिशय युनिक, अतिशय वेगळा अशा या टॉपिकवर, म्हणजेच लवकर लवकर. चला तर मग श्रोते हो, व्हॉइस डिवाइन रिजनलच्या या भागात आपण आणखी सखोल चर्चा करूया. आणि या चर्चेमध्ये आम्ही तुमच्या सोबत असणार आहोत, म्हणजेच मी अमित, मी साक्षी आणि मी अमितेश. नमस्कार धन निरंकार जी. तर श्रोते हो, चला चर्चेला प्रारंभ करूया. लवकर लवकर म्हटल्यावरती आपल्याला कुठल्या गोष्टी आठवतात बरं? अमितेशजी, तुम्हाला कुठल्या गोष्टी आठवतात? लवकर लवकर हे शब्द आठवले ना, मला माझ्या घरातल्याच गोष्टी आठवतात. लवकर लवकर अभ्यास कर, लवकर लवकर कॉलेजला जा, लवकर लवकर नोकरी मिळव, लवकर लवकर लग्न कर, लवकर सेटल हो. सगळ्या गोष्टींमध्ये लवकर लवकरच एक टाइमलाईन चालू असते. लवकर लवकर हे तर प्रत्येक घरातलंच ब्रीदवाक्य. साक्षी, व्हॉट अबाउट यू? तुझं काय म्हणणं आहे या विषयावरती? हे भांडवलशाहीचं जगच बघा ना, म्हणजेच कॅपिटलिस्ट वर्ल्ड. सगळं किती धावतंय इथे. सगळे फास्ट फेम, फास्ट फूड, फास्ट मनी ह्या मागे धावत चाललेत. आजकाल स्मार्टफोनवर बोटांच्या टोकावर सगळं होतं, अगदी एका क्लिकवर. आणि हो, ही गोष्ट आपल्या नात्यांमध्ये सुद्धा उतरलीये. लव्ह ॲट फर्स्ट साईट, ब्रेकअप ॲट फर्स्ट फाईट. लवकर अटॅच होतो, लवकर डिटॅचही होतो. मी आत्ताच गुगल करून बघितलं, माणसाचं अटेन्शन स्पॅन आजच्या काळाला फक्त 8 सेकंदावर आलेलं आहे. हो ना, सगळ्याच गोष्टी हाकेच्या अंतरावरती आल्यात. पण एक काळ असाही होता. आम्हा मिलेनियल्सच्या युगात एक स्टोरी नेहमी सांगितली जायची. तुला आठवते का साक्षी? ससा आणि कासवाची गोष्ट. हो, आठवते ना. ती गोष्ट किती छान होती ना. अजूनही नॉस्टॅल्जिक फील होतं. वेगे वेगे दाऊ, डोंगरावर जाऊ, शर्यत रे आपुली. म्हणजे कासवाने हळूहळू जाऊन सुद्धा ती शर्यत जिंकली, पण ससा तिचे लवकर लवकर पोचून पण ती शर्यत जिंकू शकलाच नाही कधी. कदाचित ससाला झोपण्यामध्ये समाधान मिळालं असेल, नाही का? म्हणजेच काय, द स्लो अँड स्टडी विन्स द रेस, हे त्या काळचं म्हणणं झालं. आणि आत्ता या जेनझीच्या काळात फास्ट अँड टू द पॉइंट विन्स द रेस. करेक्ट. वी आर इन टू अ कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड. स्पर्धात्मक युगामध्ये टिकावं लागायचं असेल तर लवकर लवकर गोष्टींना आत्मसात करावं लागेल आणि मग लवकर लवकर त्याचा निष्कर्षही आपल्याला प्राप्त होईल, नाही का? पण दादा, आपण सगळ्याच गोष्टी लवकर लवकर करायच्या आहेत, तर नियोजनाचं काय? नियोजनासाठी तर वेळ घ्यावाच लागेल ना. हो अमितेशजी, मीही अभ्यास करताना वाचलं होतं. गिव्ह मी 6 hours to chop down a tree and I will spend the first 4 hours sharpening the axe. म्हणजेच काय की जर नियोजनाला मी वेळ दिला तर त्याला कृतीत आणायला वेळ नाही लागणार. करेक्ट. किती छान बोललात तुम्ही दोघेही. अर्थात गोष्टींना लवकर लवकर तर करायचंय, पण पूर्ण सबुरीने, विथ पेशन्स.
पण हो, आपण आपले आयुष्य माइंडफुली जगू शकतो. आपण आपल्या कृतींचा वेग कमी न करता परिणामांबद्दल चिंता करणे थांबवावे. कारण मला माझे भविष्य काय आहे हे कदाचित माहीत नसेल, पण माझे भविष्य कोणाच्या हातात आहे हे मला नक्कीच माहिती आहे. खरंच भक्तीचा गाभा माणसाला धीर देतो आणि त्या धीरातूनच माणसाला स्थैर्य लाभतं. आता ट्रेनचंच उदाहरण घ्या ना. ट्रेन 120 किलोमीटर प्रति तास या गतीने धावत असते, परंतु त्यामध्ये बसलेला मनुष्य हा स्थिरावलेला असतो, झोपलेला असतो. आयुष्यामध्ये पण लवकर लवकर पुढे जात असताना मनात स्थैर्य हवं, मनात धीर हवा, मनात आनंद हवा. तर असंच एक आनंददायी सर्वांच्याच आठवणीतलं गीत श्रोत्यांना ऐकायला आवडेल ना? चला तर श्रोते हो, असंच एक जुनं गीत नव्या रंगात नव्या ढंगात ऐकूया. मंत्रमुग्ध गीतानंतर प्रत्येकाच्याच आठवणी जाग्या झाल्या असतील. हो ना. पण अमितजी, मला एक प्रश्न पडलाय.
लवकर लवकर म्हणजे वेळ लवकर लवकर जाते का? 1 तास जो 60 मिनिटांचा असतो तो 30 मिनिटावर येतोय का? 24 तासाचा असणारा दिवस 12 तासावर येतोय का? खरं तर तासाची मिनिटं बदलत नाहीत किंवा दिवसाचे 24 तासही तसेच्या तसेच राहतात, पण तरीही वेळ लवकर लवकर जाते असं वाटतं, कारण की आपण आनंदात असतो. आपला हर्ष मोद हा पीक वरती असतो, अगदी शिगेला टेकलेला असतो, नाही का? म्हणजे बघा ना, आता समागम झाला, समागमचे 5 दिवस कसे गेले कळलेच नाहीत. आणि हो, येणारा महाराष्ट्राचा संत समागम कधी येईल आणि भरपूर आनंद देऊन ते दिवस कधी जातील कळणारही नाही. म्हणजेच काय, जेव्हा आपण आनंदात असतो तेव्हा वेळ पटापट धावते असं आपल्याला जाणवतं, आणि जेव्हा आपल्यावरती दुःख येतं, नकोशी वाटणारी परिस्थिती येते, तेव्हा मात्र वेळ जाता जात नाही. जसं की माझं कॉलेजमधल्या सरांचं लेक्चर संपत नाही, आणि मित्रांसोबत कट्ट्यावर घालवलेला वेळ लगेच संपतो. करेक्ट. इट रिमाइंड्स मी आईन्स्टाईनच्या थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी मधून आणखी एक निष्कर्ष काढता येतो, तो म्हणजे वेळ भासमान आहे. हो, आणि प्रत्येक क्षेत्रात प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा. खरंय. तर मग इट रिमाइंड्स मी ऑफ द पॅनल डिस्कशन. तर आपले पहिले पॅनल एक्सपर्ट आज आपल्यामध्ये आहेत. वैद्यकीय क्षेत्रामध्ये 4 दशकांहूनही अधिक दीर्घानुभव असलेल्या डॉक्टर कांचन रुपवतेजी. कांचनजी, आपलं या व्हॉइस डिवाइनच्या एपिसोडमध्ये हार्दिक स्वागत आहे. थँक्यू जी, धन्य रंकार जी. श्रोत्यांना मला सांगायला आवडेल की डॉक्टर कांचन रुपवतेजी या सायन हॉस्पिटलमध्ये ॲडिशनल प्रोफेसर म्हणून ॲनेस्थेशियस डिपार्टमेंटमध्ये सेवारत आहेत. कांचनजी, आमच्या श्रोत्यांना हे ऐकायला आवडेल की लवकर लवकर बरं करा असं म्हणणारे अनेक रुग्ण आपल्यापर्यंत येत असतील. ॲक्च्युली लवकर लवकर बरं व्हावं असं सगळ्यांनाच वाटतं, पण जेव्हा इमर्जन्सी काही ऑपरेशन्स असतात तेव्हा ती आम्ही लवकर लवकर डिसिजन घेऊन ती फास्ट करणं गरजेचं असतं. पण जेव्हा एक रुटीन म्हणून ऑपरेशन्स असतात किंवा रुटीन जे आजार असतात त्याच्यासाठी लवकर लवकर बरं होणं हे आपत्कालीन स्थिती निर्माण करण्यासारखं एक संकट होऊ शकतं. हो, आम्ही लहानपणी एक म्हण ऐकली होती, पिय हळद आणि हो गोरी. तर असं काही आहे का की हे घेतलं आणि आपण एकदम ठणठणीत बरे झालो? नाही, असं तर फक्त गोष्टींमध्येच चमत्कार म्हणून वगैरे होऊ शकतं, पण मेडिसिनमध्ये असं काही नाही. म्हणजे तुम्हाला त्या सिस्टमॅटिक एक जो अप्रोच असतो, प्रोसेस असतो, त्यामधनं जावं लागतं. त्याच्या औषधांबरोबर काही पथ्य दिलेली असतात, ती पाळायला लागतात. पथ्य साऊंड्स रिली ग्रेट. भक्तीमध्ये सुद्धा आपल्याला अनेक पथ्य पाळावी लागतात. अगदी तसेच रुग्ण बरे होताना पण सुद्धा आपल्याला अनेक पथ्य पाळावी लागतात. तर एखादा अनुभव तुम्हाला आमच्या श्रोत्यांसोबत शेअर करायला आवडेल? हो, जरूर. एक असा अनुभव आहे की एक पेशंट होते, त्यांना ऑपरेशन लवकर करून घ्यायचं होतं आणि त्यासाठी त्यांनी तारीख पण घेतली होती आणि सगळं काही फिक्स झालं होतं. आणि जेव्हा त्यांना फिटनेस वगैरे घेऊन जेव्हा ऑपरेशन टेबलवर घेतलं गेलं आणि सगळे मॉनिटर्स वगैरे लावले, ऑक्सिजन वगैरे आम्ही देतो आणि एक स्टेप बाय स्टेप प्रोसेस असतो औषधं द्यायचा नसेमधनं, जेणेकरून त्यांना पूर्ण बेशुद्ध करता येईल ऑपरेशनच्या वेळी. तर जेव्हा ते डोस औषधाचा दिला गेला तेव्हा त्यांचं BP एकदम कमी झालं आणि आम्हाला वाटलं की कदाचित थोडासा औषधांचा परिणाम असेल म्हणून थोडं थांबलो, थोडे IV फ्लुइड्स दिले, तरी पण त्यांचं BP काही वर आलं नाही. त्यामुळे त्यांचं ऑपरेशन आम्हाला पोस्टपोन करावं लागलं आणि त्या पेशंटला आम्ही मग बाहेर रिकव्हरीमध्ये आणलं. आणि मग जेव्हा त्या पेशंटना परत डिटेल हिस्ट्री विचारली तेव्हा त्यांनी सांगितलं की त्या BPच्या गोळ्या ज्या होत्या, एक घ्यायची जे सकाळची गोळी, त्याचा त्यांनी डबल डोस घेतला होता. कारण काय, मग BP कंट्रोलमध्ये राहून त्यांचं ऑपरेशन व्हावं. तर लवकर लवकर त्या दिवशी ऑपरेशन व्हावं ह्या गडबडीत त्यांचं तर आठवडाभर ऑपरेशन होऊच शकलं नाही, पोस्टपोन झालं. लवकर लवकरच्या नादात आपण आपली एन्झायटी वाढवतो आणि नको ते करून बसतो ना. असं सांगावं असं वाटतं की आजकालची जी आपण बघतोय की मोस्ट ऑफ द इलनेसेस हे सगळे लाईफस्टाईल डिसिजेस आहेत, नॉन कम्युनिकेबल डिसिजेस म्हणतात, ते ऑल बिकॉज ऑफ लाईफस्टाईल्स. तर आता एवढी फास्ट लाईफस्टाईल झाली आहे की सगळं काही माणसाला पटापट पाहिजे आणि त्याच्यामुळे स्ट्रेस एक येणं साहजिकच आहे. प्लस आपलं स्लिपिंग हॅबिट्स, डाएट हॅबिट्स, ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या चेंज झाल्या आहेत की ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून आज बऱ्याच यंग एजमध्ये सुद्धा हार्टचे प्रॉब्लेम, ब्लड प्रेशर, ओबेसिटी, कॅन्सर ह्यासारख्या आजारांना
आपण स्वतःच निमंत्रण देतो असं झालेलं आहे. तर आपली लाईफस्टाईल जर आपण बदलली, योग्य वेळ, योग्य आहार, योग्य विचार आणि दैनंदिन दिनचर्या जर आपण व्यवस्थित ठेवली, एक हॅबिट्स आपल्या जर कंटिन्युअसली आपण चांगल्या ठेवला, तर मग आपलं आरोग्य नक्कीच चांगलं राहू शकतं. आणि फटाफट जे एक म्हणतात ना की हेल्थ आपल्याला पाहिजे असेल हॅप्पी आणि हेल्दी, तर आपल्याला त्यासाठी एक कंटिन्युअस कन्सिस्टंट एफर्ट्स, लाईफस्टाईल्स, डेली हॅबिट्स ह्यामध्ये आणणं फारच गरजेचं आहे. थँक्यू डॉक्टर फॉर दिस वंडरफुल सूत्र. तरीही मला एक कोडं पडलंय. दैनंदिन जीवनात हे फॉलो करण्यासाठी अध्यात्म कसा हेल्प करतं? अध्यात्म हे खूप एक आपल्याला बेसिकली एकदम रिलॅक्स्ड करतं, आपल्याला मेंटली फ्री करतं. आणि इट इज बेसिकली अध्यात्म आपल्याला सगळ्या गोष्टीत गरजेचं आहे. कारण जेव्हा जीवनामध्ये स्पिरिच्युअलिटी असते तेव्हा आपला बेस एकदम फर्म असतो, क्लिअर असतो आणि आपण जे काही काम करतो ते आपण एक शांतपूर्ण एक विचार करून आणि विदाऊट स्ट्रेस आणि टेन्शन करतो. तर अध्यात्म हे तर सगळ्यांना फार गरजेचं आहे आणि सगळ्यासाठी अध्यात्म हे एक बेसिक गोष्ट आहे की जी सगळ्यांनी फॉलो केली तर आयुष्यातले कितीतरी टेन्शन्स आणि स्ट्रेस कमी होईल आणि जे आपण करतोय ते आपण फार योग्य पद्धतीने आणि चांगल्या प्रकारे करू शकू आणि त्याबरोबर आपलं जीवन पण सुखी होईल आणि आपला परिसर आजूबाजूचा आणि ऑफिस आणि जिथे आपण वर्क प्लेसमध्ये असतो ते पण एकदम वातावरण एकदम छान राहू शकतं. थँक्यू जी. वा वा, म्हणजे एकूणच काय तर अध्यात्म जीवन के साथ भी और जीवन के बाद भी. थँक्यू डॉक्टर कांचनजी, तुम्ही आलात आणि आमच्या श्रोत्यांना हे सुंदर सुंदर सूत्र इतक्या पटापट सांगितले त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. थँक्यू. वेलकम जी. धन निरंकार जी. साऱ्या सुखाने आज तुझे संत राहू दे. साऱ्या सुखाने आज तुझे संत राहू दे. हे मागणे तुझ्या पदी साकार होऊ दे. साऱ्या सुखाने आज तुझे संत राहू दे. साऱ्या सुखाने आज तुझे संत राहू दे. धन संपदा भरपूर दे काही न हो कमी. धन संपदा भरपूर दे काही न हो कमी. काही न हो कमी. जेणे करूनी हो विसर इतुके प्रभू न दे. हे मागणी तुझ्या पदी साकार होऊ दे. साऱ्या सुखाने आज तुझे संत राहू दे. साऱ्या सुखाने आज तुझे संत राहू दे. जे कार्य हो संता घरी यश दे तू ईश्वरा. जे कार्य हो संतान घरी यश दे तू ईश्वरा.
दे तू ईश्वरा संकोच न यावा मनी विश्वास राहू दे हे मागणी तुझ्या पदी साकार होऊ दे साऱ्या सुखाने आज तुझे संत राहू दे साऱ्या सुखाने आज तुझे संत राहू दे. आहा, किती हृदयस्पर्शी होतं ना हे, अगदी मनाला भिडणारं. हो, हृदयाचा ठोकाच चुकला. हे सगळं होतं भावनेमुळे. आणि अनेकदा एखाद्या विषयाच्या भावना क्षणाक्षणाला आपल्या मनात बदलत असतात. एखाद्या छोट्याशा गोष्टीवरून आपण किती जज करतो, किती नाराज होतो. हो ना, किती पॉझिटिव्ह बनतो. एक क्षण पुरेसा असतो आपल्याला कोणाला जज करण्यासाठी, चांगलं किंवा वाईट असं कॅटेगराईज करण्यासाठी, नाही का? हो, आणि मग चटकन आपल्याला रडू सुद्धा कोसळतं. पण तेवढ्याच लवकर जर हसू आलं तर आहा, क्या बात आहे. वाय नॉट? जर रडण्यासाठी कारण लागत नसेल तर हसण्यासाठी का कारण लागावं? बरोबर. तर चला आपण वळूया पुढच्या हास्यमय सेगमेंटकडे. हो ना, हल्ली फसवणारे लोक खूप आहेत, पण हसवणारे लोक तेवढेच कमी. आणि याचं नाव ऐकून सुद्धा तुम्हाला हसू आल्याशिवाय राहणार नाही. माहितीये का श्रोते हो, याचं नाव काय आहे? काय बरं? आलीच वेळ. या रे या, सारे या, वेळ घ्या झटपट पटापट, समय घड़ी के अंदर, बीता समय लौटेगा झटपट पटापट. लोकांना माती विकताना पाहिलंय, त्या मातीचा घडा बनवून विकताना पाहिलंय, त्या घड्याचं पाणी बाटलीत भरून विकताना पाहिलंय, पण हे असं काही विकताना नाही पाहिलं. वेळ विकता म्हणजे अहो, सगळा खेळ वेळेचाच तर आहे. लोकांची वाईट वेळ सरता सरत नाही आणि चांगला वेळ उरत नाही. मग असे लोक माझ्याकडे येतात, त्यांना मी हवा तसा वेळ विकत देतो झटपट पटापट. हे बघा, माझ्याकडे वेळ गाया घालवायला पण वेळ नाही. डायरेक्ट मुद्द्यावर या. वेळ देतो म्हणजे नेमका कसा देतो? हा काय, हा असा घेतो आणि असा देतो. असा देतो म्हणजे नेमका कसा देतो? किलोवर की लिटरवर? तुमचं माहित नाही, पण आमच्या दुकानावर वेळेची खूप किंमत आहे. मिनिटावर, सेकंदावर, तासावर वेळ मिळतो. वेगवेगळ्या व्हरायटीचे वेळ मिळतात, जसं की चांगला, वाईट, बरा, जराच, खुसखुशीत, झणझणीत, चमचमीत किंवा गरमागरम. जसं की हा बघा, ही आहे मित्रांची वेळ. हो, अहो मित्रांची मजाच वेगळी. मला तर वाटतं माणसाचं अर्ध आयुष्य मैत्रीत आणि उरलेलं आयुष्य दुःखात जातं. मग तर तुम्ही मित्रांची वेळ घेतलीच पाहिजे. असं म्हणताय तर द्या. नाही म्हणजे राहू द्या. त्याचं काय आहे, आधी सगळे सोबत होते तर मस्त होतो, पण जसं वय वाढत गेलं तसे सगळे आपापल्या आयुष्यात बिझी झाले. एक मित्र परदेशी फिरतोय, दुसऱ्याचं लग्न झालंय, तिसरा कुठे आहे ह्याचा अंदाजा त्याला सुद्धा नाही. इन शॉर्ट, ही वेळ माझ्यासाठी काहीच कामाची नाही. तुम्ही एक काम का नाही करत? दुसरी वेळ द्या, ती बाजूचीच द्या, गरम गरम लागते. ही वेळ, ही आहे फॅमिलीची वेळ. यात परिवाराच्या मायेची ऊब आहे. असं म्हणताय? मग हीच वेळ द्या. थांबा, नका देऊ. अहो, आई वडील आजारी असतात, भाऊ अमेरिकेत शिकतोय, मुलगा 4 क्लास करतोय आणि बायको मेकअप करते म्हणजे मेकअपचा कोर्स करते. शिवाय घरातली कामं पण आहेतच. त्यांचा सगळा वेळ तिकडे जातो. माझ्याकडे वेळ असून काय फायदा? परिवाराकडे माझ्यासाठी वेळ नको? ये गडबड आहे बाबा. मग आता काय? दुसरी वेळ बघू. ती कसली आहे? सॉलिड, प्रभावशाली वाटते. ही वेळ, ही तर त्याहूनही चांगली वेळ आहे. ही वेळ आहे अध्यात्माची, स्पिरिच्युअलिटीची. अहो, ही आमची बेस्ट सेलर आहे. काय तुम्ही अध्यात्माची वेळ मला आता काय देताय? अहो, त्या वेळेसाठी अजून खूप वेळ. रिटायर झालं की बघू. दुसरी वेळ दाखवा ना. मला इश्यू कळतोय तुमचा. ऍक्च्युली तुमची वेळ चुकलीये. अहो, मागताय ती वेळ चुकलीये. एक काम करा, मी तुम्हाला एव्हरग्रीन वेळ देतो, स्वतःसाठीचा वेळ. हा, हे छान आहे. आयुष्यभर परिवारासाठी, मित्रांसाठी, कामासाठी इतका वेळ घालवला की स्वतःसाठी वापरलाच नाही. करेक्ट. मला हीच वेळ द्या, एकदम झटपट पटापट. हे घ्या तुमची स्वतःसाठीची वेळ. येस, अभी मजा आएगा ना. माझी पूर्ण बकेट लिस्ट रेडी आहे. जग फिरायचंय, गायन शिकायचंय, गिटार शिकायची आहे आणि 6 पॅक ऍप बनवायचे आणि अजून समय समाप्ति की घोषणा. संपला? भाई, ये तो शुरू होते ही खत्म हो गया. मी फक्त प्लॅन करत होतो आणि तेवढ्यात वेळ संपला.
हेच तर आहे ना, लोक आयुष्यभर वेळ कसा घालवणार याची प्लॅनिंग करत करत अख्खं आयुष्य घालवतात. वेळेची हीच ट्रॅजेडी आहे, ती हातातून गेल्यावर तिची किंमत कळते. हो ना, आपण वेळ मोजत राहतो पण हे विसरतो की किती वेळ घालवला यापेक्षा कसा वेळ घालवला हे जास्ती महत्वाचं. अगदीच. गेलेली वेळ येत नाही, पण हा येणारी वेळ अजून गेलेली नाही हा, तर तिचा आत्ताच विचार करा. झटपट पटापट. हाऊ फन इट वॉज. आणि हृदयस्पर्शी सुद्धा. आणि आजच्या एपिसोडमध्ये किती काय काय शिकायला मिळालं ना आपल्याला, की लवकर लवकर हसायचं कसं, लवकर लवकर शिकायचं कसं, लवकर लवकर जगायचं कसं, कुठे लवकर जायचं आणि कुठे धीर ठेवायचा, अगदी याचा सुवर्ण मध्यच आज आपल्याला शिकायला मिळाला. परंतु आध्यात्मिकतेमध्ये पण लवकर लवकर जावं असं म्हणतात नाही का. म्हणूनच कदाचित आज सत्संगाला लवकर लवकर पोहोचा. अर्थातच अध्यात्माची सुरुवात लहानपणीपासूनच करा असं आपल्याला सांगितलं जातं. सेवेमध्ये सुद्धा ते म्हणतात ना, मैं का दान जितना जल्दी सेवा में हम करेंगे, सेवा का आनंद हम उतना ही जल्दी पाएंगे. सद्गुरू आपल्याला त्यांच्या सारखंच बनवतात. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात, आपुल्या सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. आणि ईश्वराच्या अनुभूतीचं तेही अगदी लवकर लवकर. म्हणजेच काय, हमने सुना है ना, फूल को मसलने में देर लग सकती है, लेकिन इस प्रभु परमात्मा को पाने में बिल्कुल देर नहीं लग सकती. आणि आजच्या एपिसोडमध्ये हेही शिकायला मिळालं की डिवाइन टाइमिंग पे विश्वास रखेंगे तो भगवान के घर ना तो देर है और ना ही अंधेर है. आणि हो, लवकर लवकर या शब्दात लव सुद्धा आहेच की. म्हणूनच आजही कोणाबद्दल द्वेष वाटत असेल तर लवकर लवकर लव करा, प्रेम करा. आणि हो, ही प्रेमाची शिकवण अनुभवायला महाराष्ट्राच्या संत समागमाला लवकर लवकर पोहोचा. आणि ही प्रेरणा आपल्याला ज्यांच्याकडून मिळते, म्हणजेच सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज. चला तर मग या मूळ स्रोताशी आपल्या मनाला जोडूया. लेकिन इससे पहले आपसे इजाजत लेते हैं. नमस्कार. ध्यान निरंकार. आज अगर हम देखें तो हम बात तो करते हैं कि आज के समय में डिस्ट्रैक्शंस जहां अगर पहले थी, अब उसकी तुलना में और अधिक हो गई है. एक अटेंशन स्पैन की भी हम बात करते हैं, जो अब कुछ एक सोशल मीडिया के पे भी बार बार आती है बात कि कुछ सेकंड्स पे अगर अटेंशन आ गई तो आ गई, वरना वो चीज निकल गई. और ऐसे ही अगर हम कंपेयर करें कि पहले के समय में तो जहाँ ये दिनों का एक फिर भी एक ध्यान हर कोई किसी बात पर फोकस कर लेता था, आज थोड़ी थोड़ी देर में वो अटेंशन टूट जाती है. तो बात फिर भी यही कि अगर आज के समय में भी इतना कुछ होने के बावजूद भी भक्त हैं और आगे भी भक्त रहेंगे, तो बात क्या है कि क्या फर्क आ गया. ये समाज, ये दुनिया, ये समय के हिसाब से एक जिस तरह सोसाइटी है, तो वो फैक्टर्स तो हर एक के लिए सेम है. तो भक्तों के जीवन में ऐसा अलग क्या है. एक सांसारिक रूप, एक सामाजिक रूप तो उसी में ही रह रहे हैं, उसी में ही एक चल रहा है दिन. पर ये अंदर की अवस्था, ये मन की अवस्था है जो एक बिजी, एक जल्दी तेज रफ्तार में चलने वाली दुनिया के बीच भी सहजता और स्थिरता एक ढूंढ लेता है भक्त.